नमस्कार. शब्दकोड अर्थात अल्झायमर भाग 14. कालच डॉक्टरांना भेटून आलो. मला म्हणे, आजोबा, मेंदू तल्लख ठेवायचा ना तर रोज शब्दकोड सोडवायचं, सुडोकू खेळायचं, असं काय काय करत राहिलं की अल्झायमर वगैरे होत नाही. म्हणजे सकाळी उठलो आणि ओट्याशी उभा राहिलो तर का आलो इकडे तेच आठवेना. मग फ्रीजशी गेलो तर पुन्हा तीच गत. तेवढ्यात सुनबाई म्हणाली, चहा हवाय का? मात्र पहाटे बसून झालाय हो दोनदा. मग मी नको नको म्हणून घाईने माझ्या खोलीत गेलो. जरा वेळाने किंवा लगेचच नात आली. काळाचं भान नाहीये म्हणे मला. हातात 2-2 वर्तमानपत्र. मला म्हणाली, घ्या, सोडवा शब्दकोळी. मी कुजबुजलून उठेस तो गेली सुद्धा. मग मी बाहेर गेलो तिच्याकडे. तर काय हवंय आठवेच ना. तीच म्हणाली, पेन हवंय ना, तुमच्या हातातच आहे की. मग मी जोरात हसून माझं ओशाळवाणं हसू मास्क केलं आणि पुन्हा माझ्या खोलीत आलो. पेन घेतलं आणि नवीन कोरं पान उघडलं माझ्या जुन्या पुराण्या डायरीचं. काहीतरी छान सुचू लागलं. म्हटलं दाखवूच या सगळ्यांना. शब्दकोडे क्या चीज आहे. मारल्या उभ्या आडव्या रेषा, केली काळी पांढरी घरं तयार. शब्द उमटत गेले मनावर आणि कागदावर, काही हळुवार, काही ओरखडे. शब्द आणि शब्दांचे अर्थ, दिसणारे न दिसणारे, रीडिंग बिटवीन द लाईन्स म्हणे. तेवढ्यात नात डोकावून गेली परत. मला म्हणे, काय आजोबा, सुटतंय का कोडं? मी हसलो पुन्हा एकदा, यावेळी मनापासून. कारण माझं कोडं तर सुटलेलंच होतं ना कधीपासून, थेट आयुष्याचंच. तर शब्दकोडं क्या चीज आहे. मला आठवलं, शब्दकोडं सोडवायला सूचक विचार, शब्द वगैरे लागतात. मग काय, घेतलं पेन आणि लिहून टाकलं सगळं. बघा तुम्हाला कितपत झेपतंय ते. उभे शब्द. 1. जीवनात हा उरला नाही की संपलंच की सगळं. 2. झेबून निसा, कुठे आहेस तू? इथेच तुझ्याबरोबर मोत्यांच्या माळा घेतल्या होत्या आणि तुझी मोतिया रंगाची ओढणी. 3. चहा मात्र असाच लागायचा हिला, कडक, साखरही एकदम भरपूर, अगदी खडा चम्मच, आणि हा, नो दूध. 4. किती अडवतो पण येतातच त्या, आतून बाहेरून सगळीकडून चाल करून येतात. 5. मग नात म्हणते, आजोबांना लागलंय. 8. काय सांगू तिला, प्रत्येकाच्या आयुष्यात कुठली ना कुठली तरी कधी ना कधी ही मारलेलीच असते. 9. हे, मला अगदीच समजू नका, मोठमोठी कोडी सोडवलेत मी. 10. हो, झोकले मी हिचे कैक वेळा कैक प्याले. तू गेलीस आयुष्यातून अवचित, मग काय करायचं अपेक्षित होतं मी. 11. जीवनात ही घडी अशीच राहिली होती. तू गेलीस आणि कुणाचाही हा कशातही राहिला नाही. 14. आजोबांबरोबर जायचो दर सकाळी. चंद्री असायची तटतटलेली. चांगलं भांड, अर्ध भांड तरी प्यायचो मी अगदी. अरे च्या, जरा आडवा झालो तर डोळा लागला की. शब्द पुढं पूर्ण करायचंय, चला उठा, कामाला लागा. आडवे शब्द. 2. मंद सुगंध यायचा तू उंबरठ्यात आलीस की, मग मला तुझ्या येण्याची लागायची. 4. आधी आजोबा असायचे हिच्यात बसून ओटीवर, मग तू. आता नुसती झुलत असते रिकामी. 6. कॉलेजात दुसऱ्या वर्षी संगीत नाटक बसवलं होतं मी, धैर्यधर आणि तू. 7. तुझी एखादी तान अशी बरसायची जणू असा पाऊस. 8. 5 वेळा बघितला आपण हा मॅटिनीला, उगाचच. 11. थोरला गेला अमेरिकेला, मी कावरा बावरा झालो होतो. तू म्हणालीस, अहो मोठं झालं ते, उडणारच ना. 12. कधी झोपतो कधी नाही, सतत असते हीच मनी, दिवस बरा की रात्र बरी. 13. तू गेलीस आणि मी सोडली. मला म्हणायचीस की मी अगदी ह्याच्यासारखा आहे, वरून काटेरी यातून प्रेमळ, असं काहीसं. आंब्याच्या साठाला शिवायची नाहीस आणि ही मात्र जीव का प्राण. 15. लोकांना वाटायचं तू अगदी अशी आहेस, पण तुला माहीत असूनही तू तशीच वागायचीस, कायम दुसऱ्यांना मदत. 16. मला म्हणायचीस, मीच जाणार तुमच्या आधी, चुकून भलतंच झालं तर मात्र तुम्ही माधव, मी तुमची. शब्दकोड, विचार, चक्रव्यूह, नात, व्याध, अखेरचा बाण. 17. हे पेन झरझर उठत का नाहीये, ग्लानी आल्यासारखं का वाटतंय मला. अशा वेळी शंख कोणी फुंकला काय, पुन्हा युद्धाला तयार हो. लढलो रे आयुष्यभर तिच्या साथीने, आणि
आता नंतर यदा यदा हे धर्मस्य, काय सुंदर रुळतंय मोरपीस त्या कुरळ्या कुंतलात, ही घुमली बासरी, भावनांचा तू भुकेला रे, तूच तू तू. पेन गळून पडला हातातून, डायरीचं पान कोरं ते कोरच, सुटलं कोड. विजो असाच एक कोडं सुटलेला दिवस 2024. आजचा बोनस म्हणून अर्थातच आहे शब्दकोडं, पूर्णपणे सोडवलेलं. शब्दकोडं सोडवणं जितकं कठीण, त्याहीपेक्षा ते तयार करणं खूपच अवघड. ही कल्पना मला सुचली, काही शब्द झरझर लिहूनही दिले, मात्र त्याचं खऱ्याखोऱ्या शब्दकोड्यात रूपांतर केलं आहे माझी मैत्रीण मीनाशा हाईने. वेगळा प्रयत्न केलाय, आवडावा तुम्हास. नमस्कार.